राजकारणात कोणतीही शाश्वती राहिलेली नाही। कट्टर विरोधक हे कधी पण एकत्र येऊ शकतात। त्यामुळे राजकारण हे निवडणुकीपुरतेच ठेवावे, व्यक्तिगत संबंध मात्र हे चांगले असावेत। आमदार इद्रिस नायकवडी। दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क, जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे, मिरज। समाजकारणाचा चांगला पॅटर्न युवा नेते श्वेतपद्म विवेक कांबळे यांनी सुरू केला आहे। या पॅटर्नची व्याप्ती वाढावी, राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून समाजकारणाला महत्त्व देणाऱ्या श्वेतपद्मचे खूप खूप अभिनंदन, असे गौरवोद्गार आमदार इद्रिस नायकवडी यांनी काढले। माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंतीनिमित्त मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मराठा आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते देण्यात आले। या प्रसंगी आमदार इद्रिस नायकवडी हे बोलत होते। यावेळी आरपीआयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष छायादीदी सरवदे, श्रीमती रेखा विवेकराव कांबळे, माजी सभापती महादेवन्ना कुरणे, ॲडव्होकेट वासुदेव ठाणेदार, सेवानिवृत्त हेड कॉन्स्टेबल रफिकभाई खतीब, भाजपचे युवा नेते नितेश कांबळे, आरपीआयचे मराठा आघाडीचे संतोष शिवाजी जाधव, आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित होते। समाजकारण आणि राजकारण याची गल्लत करून चालत नाही। भावनिक होऊन राजकारण करता येत नाही। राजकारणात असणाऱ्या व्यक्तीने समाजकारणाला जास्तीत जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे, असे सांगून आमदार इद्रिस नायकवडी हे पुढे म्हणाले। राजकारणात कोणतीही शाश्वती राहिलेली नाही। कट्टर विरोधक हे पण कधीही एकत्र येऊ शकतात। त्यामुळे राजकारण निवडणुकीपुरते ठेवावे, व्यक्तिगत संबंध हे मात्र चांगले असावेत, असेही आमदार इद्रिस नायकवडी यांनी यावेळी सांगितलं। कवटेमहाकाळ येथील ज्येष्ठ समाजसेविका पॅथर विमल सदाशिव वाघमारे, समाजसेविका जयश्रीताई पाटील, समाजसेविका सुभद्रा रवींद्र केंगार, समाजसेविका अनिता अनिल हारगे, प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्यासहित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 15 जणांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच 3 जणांना रिपाईचे नियुक्तीपत्र देण्यात आले। शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल तलरेजा, मिरज शहर युवा आघाडी कार्याध्यक्ष सोहेल कांडेकरी आणि मिरज शहर संघटक नागेश राठोड या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रथम सर्वांना जय भीम। आमचे प्रेरणास्थान 3 दलित बहुजनांचे कैवारी कालकथित विवेकरावजी कांबळे साहेब यांची आज 1 जून रोजी जयंती असते। मागील वर्षापासून विवेकराव कांबळे समाजभूषण पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी व आमचे सर्व सहकारी मित्र आम्ही सर्वजण मिळून 15 जे समाजामध्ये चांगले योगदान सामाजिक कार्य करत असतात, मग ते सर्व मित्र असो, सामाजिक कार्य करणारे असो, महिला असो, कुणी असो, वडीलधारी मंडळी असो, सर्वांच्याकडून कुणाच्याकडून सुद्धा असे चांगले जे काम होत आहे त्यांच्यापर्यंत आम्ही सर्वजण पोहोचून आमची जी टीम आहे सांगली जिल्ह्यातून कोण कवटेमहाकाळ, तासगाव, सांगली, कोंगनोळी, कुटकोळी असे नामांकित पुरस्कारकर्ते आम्ही शोधून काढले व त्या 15 जणांना आज आम्ही विवेकराव कांबळे समाजभूषण पुरस्कार हा घोषित करून त्या 15 जणांचा सन्मान केला व मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी मी सर्व पुरस्कारकर्त्यांचे अभिनंदन करतो व मला जे सहकार्य केले आहेत आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व आघाडी, महिला आघाडी व माझे सर्व मित्रमंडळ यांचा सर्वांचं मी स्वागत करतो व अभिनंदन करतो। जय भीम, जय भारत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे समाजभूषण पुरस्कार कालकथित विवेकरावजी आप्पा कांबळे यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या नावाने गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे। आज या पुरस्काराचं 2रं वर्ष, यावर्षी आम्ही हा पुरस्कार 2ऱ्या वर्षी समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे। या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी इद्रिसभाई नायकवडी साहेब हे प्रमुख उपस्थिती होते। त्याचबरोबर जगन्नाथ ठोकळे, महादेवन्ना कुरणे, नानाभाऊ वाघमारे, पोपट कांबळे, अरविंद कांबळे, त्याचबरोबर छायादीदी सरवदे, ॲडव्होकेट ठाणेदार या सर्वांच्या उपस्थितीत आज
शेतकरी भवन मिरज येथे हा भूषण पुरस्कार पार पडला। या ठिकाणी आज विविध क्षेत्रातील 15 समाजरत्न लोकांना आपण समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आणि आज तो प्रदान करण्यात आला। मी या ठिकाणी संतोष जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यामध्ये अनिल तलरेजा असतील, अक्षय केसरखाने असतील, मिलिंद गुरव सर असतील, सतपाल दरबारे असतील व दाभाडे सर असतील, अर्जुन कोळी असतील, सोहेल कांडेकरी असतील, या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो की विवेक कांबळे साहेबांचं नाव त्यांनी समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून समाजामध्ये जिवंत ठेवण्याचं काम ते करीत आहेत। माझ्या त्यांना सदिच्छा राहतील एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि त्यांचं धन्यवाद देतो। आज राजकारणाने समाजकारणाची गल्लतून चाललेली फिरका निश्चितपणा योग्य सल्ला आता भावनिक गुण पण बऱ्याच वेळेला राजकारण करू शकतो। समाजकारण आपला देश असलाच पाहिजे, त्यात वाद पण किती टक्के समाजकारण करावं, किती टक्के राजकारण करावं हे ठरवावं लागेल। शक्यतो जास्त भाग समाजकारणाचा असावा, त्यामुळे समाजाला आपल्याला मदत करता येईल आणि समाजाला कुठंतरी या निमित्तानं पुढे येताना आपली त्यात मदत होईल, त्या पद्धतीने आपण समाजकारण करावं। निवडणुका येतात जातात, निवडणुकांच्या वेळेला पक्ष येतात, राजकारण येतं, ते त्याच्या वेळेचा प्रसंग आहे, पण त्याला पण किती वाहून जायचं हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागेल। आज मला वाटतं की ही सुरुवात चांगली केलेली आहे आणि मी त्याला धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो सुरेशचं की त्यानं बरोबर चांगला पॅटर्न सुरू केला। या पॅटर्नमध्ये वाढ व्हावी, या कार्यक्रमाची व्याप्ती वाढावी, याची अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा। ही शेवटी विवेक कांबळे काम करत असताना आता राजकारणात जरी पडलं तरी नाही पडलं, व्यक्तिगत संवर्धन तरी यांच्या दुरावर झाला नाही। पक्ष वेगळे असतात फरक पडतो ना राजकारण, पण व्यक्तिगत संवर्धन तरी त्यासाठी फरक पडणारा दुरावा आला नाही। तशाच पद्धतीचं राजकारण या पुस्तकात आपल्याला सर्वात करावं लागेल। पण आज राजकारणात बरेच लोक अशा पद्धतीने वाहून जातात, भावनिक होऊन की समोर असणाऱ्या आपल्या सहकारी कार्यकर्त्यावर बोलायचं टाळतात किंवा संबंध ठेवायचं टाळतात, हे चुकीचं आहे। सर्वच कार्यकर्त्यांनी एक दुसऱ्याबरोबर चांगलं सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावं, एक दुसऱ्यात आपण ते जिव्हाळा कायम ठेवावा, जेणेकरून आज नाही उद्या परवा कधीही एकत्र येण्याचा प्रसंग असतो। आज राजकारणात कुठली शाश्वती राहिलेली नाही, या दीपक एका पक्षात आहे, मी एका पक्षात आहे, पण उद्या दीपक आणि मी एकाच पक्षात असू त्याबद्दल काही फार आश्चर्य वाटायचं कारण नाही।